मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सार्थक एकटक आनंदीकडे बघत असतो तर आनंदी त्याला विचारते, काय झालं सर, कुठे हरवलात तुम्ही? आणि त्यावर सार्थक पटकन बोलतो, तुमच्यामध्ये. मात्र त्यानंतर तो आनंदीला विचारतो की तुमच्यामध्ये कोजागिरीला सफेद रंगाचे कपडे घालतात का? आणि त्यावर आनंदी हसून म्हणते की आमच्यामध्ये म्हणजे मी काही परग्रहावरून आले आहे का? आणि त्यानंतर ते सार्थकला सांगते की कोजागिरीला सफेद रंगाची कपडे घातल्यानंतर आपले मन शांत राहते. आणि ते ऐकून सार्थक तिच्याकडे बघत म्हणतो, सुंदर. तर आनंदी विचारते, काय? तर सार्थक म्हणतो की खरंच किती सुंदर माहिती देताय तुम्ही, मला याबद्दल अजून काहीतरी सांगा. आणि मग त्यामुळे आनंदी सार्थकला तिला कोजागिरीची जेवढी माहिती आहे तेवढी सांगते. तर सार्थक एकटक तिच्याकडे बघतच राहतो. आणि त्यानंतर तो आनंदीला म्हणतो की तुमच्याकडे बघून आज लोकांना प्रश्न पडेल की त्या आकाशातल्या चंद्राकडे बघावं की या आरशातल्या चंद्राकडे. आणि सार्थकचं हे बोलणं ऐकून आनंदी लाजून खाली मान घालते. तर सार्थक एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. आणि मग त्यानंतर आनंदी त्याला सांगते की सर, आज तुम्हीसुद्धा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, म्हणजे मन शांत राहील. आणि त्यावर सार्थकही हो म्हणतो. तर आनंदी पटकन तेथून निघून जाते. आणि त्यानंतर सार्थक लगेच त्याचे कपडे शोधायला सुरुवात करतो. तो एक पांढऱ्या कलरची शेरवानी काढतो आणि हसतच तिच्याकडे बघत राहतो. तो स्वतःशीच म्हणत असतो की आज सर्वजण त्या आकाशातल्या चंद्रासाठी तयार होतील आणि मी तुमच्यासाठी आनंदी. पुढे तो म्हणतो की जसा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो तसेच माझे विचार सतत तुमच्या भोवती फिरत असतात. आणि तो आकाशातला चंद्र फक्त पौर्णिमेच्या दिवशी सुंदर दिसतो, मात्र तुम्ही रोजच सुंदर दिसता. आणि त्यानंतर तो हसतच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे आकांक्षा छान तयार होऊन बाहेर येते. ती सुधाला विचारत असते की आई, मी कशी दिसते? त्यावर सुधा तिचं खूप कौतुक करते. त्याचवेळी वृंदा आणि शालाकासुद्धा तिथे येतात. वृंदासुद्धा अक्कूचं कौतुक करते. मात्र ती अक्कूला म्हणते की अगं, आता तू साडी नेसायला हवी होती, कारण लग्न झाल्यानंतर तर तुला साडीच नेसायला लागणार आहे ना. आणि त्यावर अक्कू म्हणते की काय गं काकू, माझ्या लग्नाला अजून खूप उशीर आहे. मात्र त्यावर वृंदा म्हणते की तुझं लग्न तरी सुधाच्या मनाप्रमाणे होऊ दे, नाहीतर त्या सार्थकसारखं व्हायचं. आणि ते ऐकून सुधा खाली मान घालते. तर अक्कू म्हणते की काकू, हे काय बोलते तू? आणि त्यामुळे वृंदा पटकन विषय बदलते. आणि त्याचवेळी आनंदीचे आईबाबा त्या ठिकाणी येतात. वृंदा नाटक करत त्या दोघांचं स्वागत करते. त्यानंतर ती त्यांना विचारते की आनंदीचा भाऊ आणि वहिनी आले नाहीत का? त्यावर ते सांगतात की अचानक इकडे येण्याचं ठरलं ना, त्यामुळे त्यांना सुट्टी मिळाली नाही. आणि मग त्यानंतर आनंदी आणि सार्थकही त्या ठिकाणी येतात. आईबाबांना बघून आनंदी पटकन त्यांना मिठी मारते. तर सार्थकलाही खूप आनंद झालेला असतो. सुधा मात्र फक्त त्यांना नमस्कार करते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. तर सार्थक आनंदीला देखील म्हणतो की तू आईबाबांना घेऊन रूममध्ये जा. आणि त्यामुळे आनंदी आईबाबांना घेऊन तिच्या रूममध्ये जाते. तर इकडे वृंदा आणि शालाका त्यांचा प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा याबद्दल विचार करत असतात. तर दुसरीकडे सार्थक कोजागिरी ज्या ठिकाणी साजरी करायची असते त्या ठिकाणी जातो. तिथे रेश्मा मुद्दाम कोजागिरीचं दूध बनवण्याचं नाटक करत असते आणि तिला बघून सार्थक खूपच खुश होतो. त्यानंतर तो रेश्माला सांगतो की आनंदीचे आई बाबा आले आहेत, मात्र आई त्यांच्याशी बोललीसुद्धा नाही. आणि त्यावर रेश्मा उगाच नाटक करत म्हणते की काही हरकत नाही, हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. आणि ते ऐकून सार्थकही खुश होतो. रेश्मा स्वतः सगळी कामं करत असल्यामुळे तो तिचंही खूप कौतुक करतो आणि त्यामुळे रेश्मा खुश होते. त्यानंतर सार्थक तेथून निघून जातो. तर दुसरीकडे आनंदीची रूम बघून तिच्या आईबाबांना खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर आनंदीचे बाबा तिला विचारतात की तुझं मिशन कुठपर्यंत आलं आहे? त्यावर आनंदी विचारते, कोणतं मिशन बाबा? तर तिचे बाबा म्हणतात की आनंदी, असं काय करतेस तू? तू या घरात कशासाठी आली आहे माहिती आहे ना तुला? त्यावर आनंदी म्हणते, हो बाबा, पण मी कितीही प्रयत्न केले तरी काहीच साध्य होत नाही. आणि त्यावर तिचे बाबा तिला सांगतात की आनंदी, तू असा धीर सोडू नको, सगळं काही ठीक होईल.
तर दुसरीकडे शलाका आनंदीच्या आईची पर्स घेते आणि त्यामध्ये तिचा सोन्याचा एक हार ठेवते. तर इकडे आनंदीचे बाबा तिला सांगत असतात की तू अशी खचून जाऊ नको, सगळं काही ठीक होईल, तू या घराला आपलंसं कर. तर आनंदीची आईसुद्धा तिला म्हणत असते की हो बाळा, तू या घराला आपलंसं कर, नशिबाने तुला इतकं चांगलं घर मिळालं आहे, नाहीतर तुला तुझं पहिलं सासर आठवतंय ना. आणि ते ऐकून आनंदी तिच्या आईकडे पाहतच राहते. तर आनंदीचे बाबा म्हणतात की आता त्या जुन्या आठवणी काढायची काही गरज आहे का. तर तिची आई म्हणते तसं नाही, पण जुन्या गोष्टी आठवल्यानंतर आपल्याला आता आपल्या हातात असणाऱ्या वस्तूंची किंमत कळते. मात्र आनंदीचे बाबा तिला गप्प बसायला सांगतात. त्यानंतर तिची आई आनंदीला विचारते की मी तुला जी बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णेची मूर्ती दिली होती ती तू तुझ्या सासूबाईंना दिली का. आणि त्यावर आनंदी खाली मान घालूनच हो म्हणते. तर आनंदीची आई तिला विचारते त्यांनी ती मूर्ती देवघरात ठेवली का. मात्र त्यावर आनंदी काहीच उत्तर देत नाही. ती म्हणते आपल्याला खूप उशीर झाला आहे, खाली सर्वजण आपली वाट बघत असतील. आणि त्यानंतर ती त्या दोघांना घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. तर शलाका तिथेच उभी असते आणि ती नाटक करत म्हणते की मी तुम्हालाच बोलावण्यासाठी येत होते. आणि मग ती आनंदीच्या आईला पटकन तिची पर्स देते आणि मग ते सर्वजण बाहेर जातात. तर बाहेर आल्यानंतर आनंदीच्या आईबाबांना रेश्मा भेटते. तिला बघून ते दोघेजण खूपच खुश होतात. तर रेश्मासुद्धा उगाच नाटक करत त्यांना म्हणत असते की तुम्ही आनंदीची काही काळजी करू नका, ती आता या घरामध्ये सेटल होत आहे. आणि त्यानंतर रेश्माला सगळी कामं करताना बघून आनंदीचे आई बाबा तिला विचारतात की तू कोणतं काम का करत नाहीये. आणि त्याचवेळी आदर्श तिथे त्यांना सांगतो कारण आमच्या घरी नवीन सुनेला कोणतंही काम सांगत नाही. तर आनंदीचे आई बाबा म्हणतात पण तिने आता थोडं तरी काम करायला हवं ना. आणि त्याचवेळी सार्थक तिथे येत म्हणतो हो अगदी बरोबर आहे तुमचं, आनंदी या घरची सून आहे म्हटल्यावर तिने काम करायलाच हवं. आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. शकू सगळ्यांना सांगते की आपण मस्त गाणी लावू आणि त्यावर डान्स करू. आणि त्यासाठी सर्वजण होकार देतात आणि मग त्यानंतर सगळेजण गाणी लावून त्यावर डान्स करतात. तर दुसरीकडे वृंदा शलाकाला विचारत असते की आपलं काम झालं आहे ना. त्यावर शलाका सांगते हो, मी त्या आनंदीच्या आईच्या पर्समध्ये माझा सोन्याचा हार ठेवला आहे, आता त्यांना चोर चोर म्हणायला खूप मजा येईल. आणि ते ऐकून वृंदा खुश होते. तर दुसरीकडे अक्कू आनंदी आणि सार्थकला डान्स करण्याचा आग्रह करते आणि त्यामुळे मग सार्थक आणि आनंदीसुद्धा छान डान्स करतात. आणि त्या दोघांना एकत्र बघून रेश्मा आणि सुधा खूप चिडतात. तर आनंदीचे आईबाबा खूप खुश असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शलाका सगळ्यांना सांगते की माझा सोन्याचा हार चोरीला गेला आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की इथे असणाऱ्यांपैकीच कोणीतरी तो चोरला आहे. आणि मग त्यानंतर शलाका आणि केदार सगळ्यांची झडती घेतात, मात्र कोणाकडेही तो हार सापडत नाही. आणि मग शेवटी वृंदा नाटक करत म्हणते की आता फक्त आनंदीचे आई बाबाच राहिले आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र मग त्यानंतर शलाका त्या दोघांचीही झडती घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.